नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी दीपाली म्हात्रे. दीपालीस मेजवानीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर संक्रांत 4 दिवसावर आलेली आहे. तर आज आपण तिळाचे लाडू करून बघूया आणि ते मी कसे बनवते ते पण तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. तर मी हे तीळ घेतलेस असे अर्धा किलो, साफ करून घेतलेत व्यवस्थित. असे भांड्यातच घेतले मोठ्या पसरट आणि ते आपल्याला 10 ते 15 मिनटं स्लोवर भाजून घ्यायचे आहेत. आणि मी हे सुकं खोबरं घेतले पाव किलो आणि हा मी अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतलाय. हे तिळगुळ बनवण्यासाठी चिक्कीचाच गूळ लागतो, तो मी अर्धा किलो घेतलाय. हे शेंगदाणे घेतलेत, पाव किलो शेंगदाणे घेतलेत. ते मी असे भाजून ते असे बारीक अर्धे बारीक आणि अर्धे अख्खे अशी पावडर करून घेतले मिक्सरला. आणि मी हे सुकं खोबरं पण असं भाजून घेतलं 1-5 मिनटं कढईमध्ये, असं करपूस असं थोडंसं. आणि हे आपल्याला तूप लागणार आहे साधारण 1-1.5 चमचा. तर मी हे तूप घेतले आणि थोडीशी ही वेलची पावडर घेतले. तर आपण गॅस चालू करूया आणि एक 10-15 मिनटं हे तीळ आहेत ते आपण भाजून घेऊया. तर हे बघा 10 ते 15 मिनटं असे मी स्लोवर आहे तीळ भाजून घेतले. आणि आपलं हे सुकं खोबरं तर आणि शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच करून घेतलेलं आहे, सगळी तयारी. तर मी हे सगळं तयार करून ठेवलं असं. तर आपण आता हे तीळ एका भांड्यात काढूया आणि ह्याच्यातच आपण हे गूळ वितळवून घेऊया आपण. चला, आता मी गॅस चालू केलाय आणि ह्या भांड्यात मी गूळ टाकून घेतलाय आणि पहिला मी फासवरच हा गूळ वितळवून घेणार आहे. तर चला मग आपण गूळ वितळल्यावर मी तुम्हाला दाखवते. गूळ बघा आपला मी फास गॅसवर असा वितळवून घेतला आणि आता मी गॅस स्लो केलाय. आता पूर्ण आपण वितळवून घेऊया गूळ. आणि मी 1 चमचा तूप घालते याच्यात. आणि हे अर्धा 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 किलो आहे. तीळ अर्धा किलो, गूळ अर्धा किलो, सुकं खोबरं पाव किलो आणि शेंगदाणे पाव किलो, असं मी मेजरमेंट घेतले. हे बघा आपला गुळाचा पाक असा तयार झाला. मी जास्त काय कडक नाही करणार आहे, कारण आम्हाला लाडू कडक नको. तर मी जास्त हा पाक एकतारी पाक पण करणार नाही. फक्त गूळ वितळवून घेतलाय मी एक 5-10 मिनटं. आणि हे बघा हे मी शेंगदाणे, खोबरं आणि तीळ असं मिक्स करून घेतलं सगळं. तर आता ही आपली गुळाची पाय झाले, त्याच्यात आपण हे सगळं मिश्रण टाकून घेऊया. आणि त्याच्यात थोडी मी 1 चमचाभर अशी वेलची घालते. वेलचीचा सुगंध जरा चांगला येतो म्हणून मी थोडी 1 चमचा वेलची घातली. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. तर असं मी व्यवस्थित मिक्स करते आणि मी गॅस चालूच ठेवलाय. आणि हे सगळं मिश्रण आता ह्या गुळाच्या पाकात टाकून घेते. मी गॅस अजून स्लोच ठेवलाय. आणि हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून हे सगळं पाकात मिक्स झालं पाहिजे मिश्रण आपलं. तर असं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता मी गॅस बंद करते. तर 5 मिनटं असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. तर हे बघा सगळं मिश्रण आपलं गुळात व्यवस्थित मिक्स झालंय. आता हे आपण थोडं थंड झालं की तिळगुळ बनवून घेऊ. तर जरा हे मिश्रण गरमच आहे, थोडं थंड झालं की तुम्ही लगेच बनवायला घ्या. जास्त पण थंड नाही करायचं, नाहीतर पाक लवकर सुकेल. हाताला थोडं पाणी किंवा तूप घ्यायचं आणि व्यवस्थित तुम्हाला ज्या आकाराचे तिळगुळ पाहिजेत तसे बनवायचे. तर चला आपण आता तिळगुळ बनवायला सुरुवात करूया. तर 5 मिनटं झालेली आहेत. आपलं मिश्रण थोडं थंड झालंय. आता आपण जसे तुम्हाला पाहिजेत त्या आकाराचे लहान मोठे तिळगुळ तुम्ही बनवू शकता. ते काय बनवता बनवता असं हे थंड झालं आणि हे असं भांड्याला चिकटलंय. तर पुन्हा मी हे गॅसवर असं गरम करणार आहे आणि पुन्हा हा गूळ वितळल्यावर राहिलेले तिळगुळ मी बनवून घेईन. तर हे बघा अर्धा किलोमध्ये एवढे साधारण तिळगुळ झाले. साधारण हे 100 असतील. आणि मी असे जरा सॉफ्टच बनवले, कारण कडक कडक नाही चावायला होत म्हणून. आणि तुम्ही पण असे करून बघा घरी
हा रेसिपी जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तीळ हे आपल्या शरीराला गरम असतात आणि थंडीच्या दिवसात उष्ण खावं म्हणून खोबरं, तीळ आणि गूळ खातात. तर तुम्ही पण असे नक्की बनवा. धन्यवाद.